शोभा संतोष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैरीचा मोरंबा बनवणार आहोत। त्यासाठी कशा कैऱ्या घ्यायच्या आहे बघा, अशा कडक कैरी घ्यायची अशी। मी 2 किलो कैरी घेतलेली आहे आणि त्या 4 ते 5 तास पाण्यामध्ये चांगल्या भिजत ठेवल्या, म्हणजे का त्यातला जो चीक असतो ना तो सगळा निघून जातो। अशा 2-3 पाण्यात मी धुवून घेतल्या 4-5 तास भिजत ठेवल्यानंतर। आता आपण त्याची साल काढून घेतली, त्या साह्याने आपण साल काढून घ्यायची। नंतर आपण किसनेने याचा किस करून घेतला। हे बघा, अशा प्रकारे आपण किस तयार करून घेतला। आता आपला जेवढा किस आहे की नाही तेवढा आपण हे मोजून घेतलं ना, ह्याच प्रमाणामध्ये आपण एवढीच साखर घेऊ। आता हे बघा, पूर्ण आपण 2 किलो कैरीचा किस आपण करून घेतला। आता आपण चांगला पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यात, जाड बुडाचं पातेलं घ्यायचं, त्यात आता संपूर्ण काढून घेऊ किस आपण। हे बघा, आपण तेवढंच त्याच भांड्याने मोजून आपण तेवढीच साखर घेतली, जेवढा किस कैरीचा तेवढीच साखर घेतली। आता हे थोडं साखर टाकत आपण मिक्स करून घेत जाऊ। असं थोडी साखर टाकून सगळं असं मिक्स करत जायचं। सुरुवातीलाच लगेच गॅसवर नाही ठेवायचं, आपण अगोदर हे सगळं साखर आणि हा किस चांगला सगळा मिक्स करून घ्यायचा। हे बघा, आता आपण छान सगळं मिक्स करून घेतलं। आता आपण अजून आता हे 5 मिनिटं जरा झाकून ठेवू, म्हणजे काय ते साखरेला पाणी सुटेल आणि म्हणजे आपल्याला गॅसही कमी लागतो। असं सगळं मिक्स करून आता हे आपण 5 मिनिटं, जरा 5 किंवा 10 मिनिटं असं झाकून ठेवलं ना तरी चालतं। मग आपण गॅसवर ठेवू। हे बघा, 5 मिनिटाने कैरी आणि साखरचं बघा कसं पाणी सुटलंय। आता आपण हे मग गॅसवर ठेवून घेऊ। आता सगळं मिक्स करून घेतलं की नाही आपण खाली, म्हणजे आपल्याला गॅसवर कसं मिक्स करायला पण चांगलं जमतं, असं खालीच मिक्स करून घ्यायचं अगोदर साखर। आता आपण गॅसवर ठेवून घेऊया। आता आपण हे गॅसवर ठेवून घेतलं। सुरुवातीला आपण फुल गॅस ठेवायचा, नंतर हे सगळी साखर पूर्णपणे वितळली की नंतर मग गॅस आपण कमी करायचा आणि एकसारखं ढवळत राहायचं, खाली अजिबात लागू द्यायचं नाही। हे बघा, आता आपला मोरंबा बघा, कैरीचा मोरंबा आपला शिजत आलाय। आता जवळजवळ आपल्याला हे सगळं प्रोसिजर सगळी होण्यासाठी पाऊण तास लागला। सुरुवातीचे 10 मिनिटं मोठा गॅस, नंतर मग आपण मीडियम गॅस करायचा आणि एकसारखं असं ढवळत राहायचं। बघा, असं आता झालेलं आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते कसा झाला, कसा ओळखायचा। थोडासा असा डिशमध्ये पाक घ्यायचा आणि असं बोटावर असा चिपकला पाहिजे, असं तार निघाला पाहिजे, असं चिपचिप झाला पाहिजे। बघा, तो गरम आहे म्हणून थोडा गार झाला ना की असं तार तुटतो त्याचा, असं थोडा तार तुटत आला, चिपचिप व्हायला लागला की असं समजायचं आता आपला झालेला आहे। आता आपण वेलची पावडर टाकून घेऊ त्यात। साखर आणि वेलची अशी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। दुसरे कोणतेच मसाले यात टाकायचे नाही, वेलची छान लागते। आणि हा मी पारंपरिक पद्धतीने बनवलाय, जशी माझी आई आजी बनवायच्या त्याच पद्धतीने। काही जण त्यात लवंग, दालचिनी वगैरे घालतात, पण नुसती अशी वेलची टाकूनच बघा, खूप सुंदर लागतो असा साधा सिंपल। आता आपण अजून 5 मिनिटं असं ढवळत राहू। मग आता आपला झालेलाच आहे, कारण आपण आता ही वेलची टाकली ना, ती सगळं संपूर्ण त्याला लागली पाहिजे। आणि हा पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण बरणीत भरायचा, अजिबात कोमट सुद्धा चालणार नाही आणि बरणी पण स्वच्छ कोरडी पाहिजे।
हे बघा झालं आपला. आता आपण गॅस बंद करून टाकू, कारण आपल्याला वर्षभरासाठी साठवायचा असतो ना, त्याच्यामुळे आपण चांगला करून घ्यायचा. मला पाऊण तास लागलाय जवळजवळ. सुरुवातीचे मोठा गॅस 10 ते 15 मिनटं, नंतर मग आपण गॅस बारीक करायचा आणि असं सारखं ढवळत राहायचं. आता काय होईल, मोठा गॅस केला तर ते खाली पण लागेल की नाही, त्याच्यामुळे. आता आपण हा झालेला आहे. आपण आता थंड करून मग मी तुम्हाला बाटलीमध्ये भरताना दाखवेल. कारण हे पातेलं जवळजवळ 3 ते 4 तास गरमच असतं, त्याच्यामुळे कच्चा राहण्याचा तर अजिबात प्रश्न नाही. त्यातच तो घट्ट होईल अजून. जर हे बघा आता असंच, आणि असंच पाहिजे, रसरशीत पाहिजे एकदम, पण फार घट्ट नको. त्याला चिटकावा आला म्हणजे आपला झाला आहे. आता थंड झाल्यानंतर मी बरणीमध्ये भरताना दाखवेल तुम्हाला. हे बघा पूर्णपणे आपण हा थंड करून घेतलाय. बघा किती चकाकी आली आणि किती पातळ वाटत होता सुरुवातीला, पण बघा आता 4-5 तासाने गार झाल्यानंतर बघा इतका छान असा झालाय. लुसलुशीत असाच झाला पाहिजे एकदम, पण फार घट्ट नको. असा चमच्यातनं पडतो म्हणजे असा आपला झालेला आहे. आणि हा तुम्ही वर्षभर पण असा बरणीमध्ये बाहेर ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. माझा तर 2-2 वर्ष राहतो बरणीमध्ये. पण ह्याच पद्धतीने करायचा, अजिबात म्हणजे त्याला ओलसर पण अजिबात नको. बरणी पण ही एकदम सुकी पाहिजे. ही धुवून स्वच्छ चांगली उन्हामध्ये 2 दिवस चांगली वाळवून घेतलेली आहे. याच्यामध्ये भरून घ्यायचा बरणीमध्ये. काचेच्या बरणीत तुम्ही बाहेर ठेवलं ना ही वर्षभर तरी आरामात चांगला टिकतो. पण फक्त या पद्धतीने करायचा. जास्त अति मसाले यात घालायचे नाही, फक्त वेलची पावडर घालायची. आता बघा कशी चकाकी आलेली आहे बघा. असं झाला पाहिजे कैरीचा मोरंबा. हा तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता पोळीबरोबर खायला. आणि जेवणाबरोबर आपल्याला खायचं असेल तर आपण सुका चमचा घालायचा, अजिबात त्याला ओलसरपणा चालत नाही. वेगळ्या एका बाटलीमध्ये किंवा वाटीमध्ये असं थोडासा सुक्या चमच्याने काढून घ्यायचा, म्हणजे अजिबात बुरशी येत नाही आपल्या मोरंब्याला. आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ. हे बघा या पद्धती आपण भरून घेतला बाटल्यांमध्ये. हा 2 किलो कैऱ्यांचा मोरंबा आहे, कैरीचा आंबट गोड कैरीचा मोरंबा. बघा अशा या माझ्या पद्धतीने करून बघा. ह्या मोठी बरणी घ्यायची तुम्ही. माझी बरणी जरा छोटीच झाली, मी उरलेला आहे दुसऱ्या बाटलीमध्ये काढून घेतला. एकूण हा 2 किलोचा आहे. बघा या अशा या योग्य प्रमाणातच तुम्ही करून बघा. अगदी 2 वर्षही राहतो, अजिबात खराब होत नाही. फक्त या पद्धतीने करा, काळजी घेऊन. सगळं सुकं, बरणी सुकी, ते सगळं तुम्हाला सूचना केलेल्या आहे त्याप्रमाणे बनवा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.